शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे। विद्यार्थ्यांसाठी दिले जाणारे कडधान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचं कारण देत भोकर येथील एका शाळेने धान्य परत केले। प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य सदृढ राहावे यासाठी शालेय पोषण आहार दिला जातो, मात्र या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे होताना दिसत नाही। स्वच्छता अभियानादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चेंबूर येथील टिळकनगर मैदानात आले असताना स्थानिक तरुणांनी त्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह केला। त्यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलाय। नागपूरमधील बाजारगाव सोलार कंपनी स्फोट झाला। या स्फोटात 15 ते 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। सकाळी 9च्या सुमारास ही भीषण घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। ग्रामीण भागातील मुलींना विमान प्रवासाचा अनुभव मिळावा म्हणून कराड तालुक्यातील मलकापूर येथील श्री मळाई दवी शिक्षण संस्थेच्या कन्या शाळेने विद्यार्थिनींची विमानाने सहल काढली। कोल्हापूर ते मुंबई असा विमान प्रवास मुलींनी अनुभवलाय। ही अनोखी सहल मुलींसाठी ही अविस्मरणीय ठरली आहे। धुळे शहरासह जिल्ह्याचे तापमान गेल्या 2 दिवसांपासून झपाट्याने खाली आले। जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला असून यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे। शहरात गारठा वाढला असून सायंकाळी गार वाऱ्यांमुळे थंडीचे प्रमाण अधिकच जाणवत आहे। मागील आठवड्यापर्यंत तापमानाचा पारा 16 अंश सेल्सिअस पर्यंत होता, तो आता 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम जनजीवनावर होत आहे। उबदार कपड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्यात आली आहे। आगामी काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा 10 अंश किंवा त्यापेक्षा कमी राहू शकतो असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर संदर्भातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जनसुनावणी अखेर 1 महिना पुढे ढकलली आहे। 22 डिसेंबर रोजी होणारी जनसुनावणी आता 19 जानेवारीला होणार आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मराठी महिन्यानुसार सध्याच्या मार्गशीर्ष महिन्यात विठुराया हे विश्रांतीसाठी गोपाळपुरी जाऊन पोहोचले आहे। मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठलाचे वास्तव्य हे मंदिरात नसून गोपाळपूर जवळच्या विष्णुपदावर असते। मंदिराप्रमाणेच विष्णुपदावर देखील विठ्ठलाचे पहाटेपासून रात्रीपर्यंत सर्व राजोपचार होतात। त्यामुळे सध्या मंदिरासोबतच चंद्रभागेकाठी असणाऱ्या विष्णुपदावर विठू भक्तांची मांदियाळी भरली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुधड येथे लांडग्यांनी बकऱ्यांच्या पिल्लांवर अचानक हल्ला केला। त्यात 10 पिल्लांचा फडशा पाडून 2 पिल्लांना सोबत घेऊन गेले। दुधड शिवारात काशीनाथ गंगाधर भोसले यांच्या गट नंबर 35 मध्ये बंदिस्त गोठा असून त्या गोठ्यात जवळपास लहान मोठ्या 39 बकऱ्या आणि त्यांचे पिल्ले होते। तरी संबंधित विभागाने याचे पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होती आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 6 वर्षीय शिवराजने महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळख असलेल्या कळसुबाईचे शिखर चढून दाखवण्याची किमया साधली आहे। लोणार येथील 6 वर्षीय शिवराज सचिन कापुरे यांनी याआधी देखील जॉर्ज एव्हरेस्ट हे शिखर सर केले। कळसुबाई शिखर सर करताना शिवराजला खूप मजा आली असं त्यांनी सांगितलंय। वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी 5427 फूट उंच कळसुबाई शिखर शिवराजने सर केल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासह विविध मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी संप पुकारला। या संपात जिल्ह्यातील 3000हून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलाय। जिल्हा
जिल्हाभरातील 2000 अंगणवाड्यांमधील बालकांची किलबिलं थांबलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बालकांना देण्यात येणारा पोषण आहार वाटपासह आरोग्य तपासणीचा प्रश्न निर्माण झालाय। गेल्या 2 आठवड्यांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका अंगणवाडीत शिकणाऱ्या बालकांना बसलाय। बुलढाणा जिल्ह्यातील साखर खेरडा येथील शेतकऱ्यांचा रस्ता हा पाण्याखाली आल्याने त्यांच्या शेतात जाण्यासाठी आता त्यांना रस्ताच उरला नाही। परिणामी त्यांची शेती पडीत राहण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना या काठावरून त्या काठावर जाण्यासाठी रस्ताच नाही, शेतात त्यांना जाता येत नाही। काही शेतकरी पाण्यातून जीवघेणा प्रवास करताना पाहायला मिळतात। अलिबाग तालुक्यातील गरुडपाडा येथे कबड्डी स्पर्धा सुरू असताना प्रेक्षक गॅलरी कोसळून 4 जण जखमी झाले। यातील 3 सरकारी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले तर एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रात्री 10:30च्या सुमारास ही घटना घडली। स्पर्धा पाहायला प्रेक्षकांची गर्दी झाली होती। त्याचवेळी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेली लोखंडी प्रेक्षक गॅलरी कोसळली। या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। पुण्यातील पाषाणसारख्या उच्चभ्रू भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करत असलेल्या वृषाली ढोले शिरसाट या तरुण महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, पोलीस आणि पीडित व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केलाय। नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी युवकाला औषधोपचार घेण्यापासून रोखून त्याला गंडे दोरे बांधून राख खायला दिली, पाय धुतलेले पाणी प्यायला दिले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या महत्त्वाकांक्षी विकसित भारत संकल्प यात्रेकडे वळले आहेत। राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांमध्ये यात्रेची सुरुवात करताना पंतप्रधानांनी सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लोकांशी संवाद साधला। योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचतो की नाही हे पाहण्यासाठी आणि जे वंचित आहेत त्यांची नोंदणी करण्यासाठी ही यात्रा म्हणजे भारत सरकारचा आजवरचा सर्वात मोठा उपक्रम आहे। पंतप्रधानांनी या बसेसला मोदी की गॅरंटीवाली गाडी असे म्हटले आहे। अयोध्येमध्ये राम जन्मभूमीवर भगवान रामाच्या मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। त्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील। या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्या नगरी सुशोभित करण्याचे काम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने हाती घेतले आहे। अयोध्या नगरीच्या विकासाचे नोडल अधिकारी तसेच अयोध्या विभागाचे आयुक्त गौरव दयाल यांनी सांगितलं आहे की राम जन्मभूमीवरील भगवान रामाच्या मंदिरात दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी 4 कॉरिडॉर बसवण्यात आले आहेत। त्याचे 90% काम पूर्ण झाले। आज मोहन भागवत हे सांगली दौऱ्यावर आहेत। मोहन भागवत सांगलीतील टिळक स्मारक मंदिरात जाऊन लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत तर दुपारी स्वयंसेवक संघाच्या बैठकीस हजेरी लावणार आहेत। चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या योजनेचा विरोध करतानाच व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतोय। मोदी सरकारने केलेल्या कामाचा रथ उर्दुल गावातील शेतकऱ्यांनी हाकलून लावत कर्मचाऱ्यांना गावातून हुसकावले। त्याचे कारण असे की कांदाबंदी निर्यात उठावी तरच आमच्या गावात पाईट द्या, अन्यथा इथून जा असे गावातील शेतकऱ्यांनी सांगितलंय। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवेघाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने 792.39 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली असून आपल्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानलेत। हडपसर ते दिवेघाट पालखी महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते। याशिवाय घाट भाग हा वन विभागाच्या हद्दीत असल्याने रुंदीकरणास अडथळे येत होते। उत्तर भारतातील थंडीचे लोण हळूहळू महाराष्ट्रात पसरत आहेत। राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा प्रथमच यंदाच्या हंगामातील निचांकी पातळीवर आल्याने
महाराष्ट्र गारठला आहे। नगर जिल्ह्यातील जेऊर येथे हंगामातील निचांकी 10.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सुरत आणि वाराणसीच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। आज 17 डिसेंबर रोजी त्यांनी सुरत विमानतळावरील इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगचे उद्घाटन केले। अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर आता जवळजवळ सज्ज झाले आहे। 22 जानेवारी 2024 रोजी भव्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर भारतीय रेल्वे ही या खास दिवसासाठी विशेष तयारी करत आहे। नव्याने बांधलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनानंतरच्या पहिल्या 100 दिवसात राम भक्तांची दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वेने देशाच्या विविध भागांमधून अयोध्येला 1000हून अधिक गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे। या विशेष रेल्वेसाठी 19 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे। पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक कमी तापमान पाषाण आणि हवेली येथे 10.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे। यंदाच्या मोसमातील निचांकी तापमानाची नोंद शनिवारी झाली असून पुढील 3 दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। गेल्या काही दिवसात तापमानात घट झाल्याने पुणे जिल्ह्यातच गारठा वाढलाय। शहरात पुन्हा थंडीची तीव्रता वाढली असून पहाटे कडाक्याच्या थंडीसह धुके पडतात। संध्याकाळनंतर गार वारे वाहत असून तापमान कमालीचे घटत आहे। सलग 2 दिवस पुणे शहरातील सरासरी किमान तापमान 12 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवलं गेलंय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास नव्या वर्षात अधिक वेगवान होणार आहे। हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर आणि नेरूळ खारकोपर दरम्यान आता रुळांची वेग क्षमता 105 किलोमीटर प्रति तास करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला। यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासात 15 मिनिटांची बचत शक्य होणार आहे। अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी रविवारी मध्यरात्री 1 ते 10 आणि सोमवारी पहाटे 4 ते 40 मिनिटांपर्यंत पश्चिम रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे। अप डाऊन हार्बरसह अप डाऊन भीमा जलद मार्ग आणि 5व्या-6व्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। यामुळे रविवारी रात्री उशिरा आणि सोमवारी पहाटे सुटणाऱ्या 8 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत। हिंगोली जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात 1,21,000 हेक्टरचे नुकसान झाले असून याकरिता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 103 कोटी रुपयांची भरपाईची मागणी केली आहे। जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या अखेर 26 ते 28 दरम्यान अवकाळी तसेच अतिवृष्टी झाली। याचा फटका पिकांना बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। मध्य रेल्वेच्या वतीनं सध्या शून्य भंगार उपक्रम राबवला जात आहे। या उपक्रमातून रेल्वेला तब्बल 248 कोटी रुपये मिळाले आहेत। सोलापूर विभागातून 20 कोटी 70 लाखांचा महसूल मिळाला आहे। नोव्हेंबर अखेरपर्यंत रेल्वेने 18,229 दशलक्ष टन भंगाराची विक्री केली। वयोमर्यादा पूर्ण झालेली रेल्वे इंजिन्स, अतिरिक्त डिझेल इंजिन्स वापरात नसलेले रेल्वे रूळ आणि वयोमर्यादा पूर्ण झालेली अपघाती इंजिन्स, रेल्वे डब्बे यांसह विविध प्रकारचे भंगार वर्गीकरण आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत। मध्य रेल्वेने काढलेल्या भंगारात विकलेल्या साहित्यांमध्ये 13 लोकोमोटिव्ह, 216 डबे आणि 126 वॅगन्स यांचा समावेश आहे। भुसावळ विभागातील 20 किलोमीटर जामनेर पाचोरा सेक्शन नॅरो गेज लाईनसह इतर साहित्यांची विक्री करण्यात आली आहे। सोलापूर बाजार समितीतील हमालांनी दर वाढवावे या मागणीसाठी गुरुवारी रात्री अचानक संप पुकारण्यात आला। यामुळे शेतकरी तसेच वाहन चालकांना अर्धी रात्र वाहनातच बसून काढावी लागली। हमालांनी अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे बाजारातील लिलाव यंत्रणा कोलमडली। त्यात विक्रमी कांदा आवक झाल्याने किती कांदा आला याचा हिशेब लावणे प्रशासनाला कठीण झाले। याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला। दर वाढवून मिळावे या मागणीसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी गुरुवारी सायंकाळपासून कामबंद आंदोलन केले। गुरुवारी लिलाव बंद ठेवण्यात आल्यामुळे सायंकाळी कांदा घेऊन आलेल्या वाहनांची रांग बाजार समितीच्या आवारात लागली होती। डॉक्टर तात्याराव लहाने हिंगोलीत नेत्र शस्त्रक्रिया करणार आहेत। आमदार राजू नवघरेंचा
पुढाकारानं नेत्र शस्त्रक्रिया होणार आहे.